नमस्कार, मी अश्विनी तुमच्या सर्वांचे अश्विनी दरेकर या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते। तुम्ही मस्त असाल आणि आमचे व्हिडिओ पाहत असाल अशी मी आशा करते। तर चला फ्रेंड्स, स्वराज आमचा खूप दिवसापासून म्हणत होता मम्मी मेंदूवडा बनव, तर मी त्याला टाळत होते, पण आज तो दिवस उगवलेला आहे आणि आज मी तुम्हाला मेंदूवडा जी काही रेसिपी आहे ती तुमच्याशी शेअर करणार आहे। तुम्ही नक्की पहा मी मेंदूवडा कसा बनवते ते। तर येथे मी उडीद डाळ भिजायला घातलेली आहे, पाहू शकता तुम्ही। हार्डली फक्त 2-3 तासच उडीद डाळ भिजवायला घालायची, जास्त वेळ भिजून नाही द्यायची। तर येथे आपली उडीद डाळ भिजलेली आहे, तर वाटण पण करून घेऊयात। तर येथे मी उडीद डाळीचं वाटणसुद्धा करून घेतलेलं आहे। उडीद डाळीचं वाटण करताना कोणत्याही प्रकारचं पाणी त्यात ॲड करायचं नाही, पेशन्स ठेवायचे। जेव्हा ते दळतो त्यावेळेस जोपर्यंत ते बारीक होत नाही तोपर्यंत ते दळायचंच, थोडंसं पेशन्स ठेवूनच ह्या गोष्टी सर्व करायच्या। त्यानंतर छानपैकी एक चमचा किंवा ब्लॅडर असेल तुमच्याकडे तर त्याने ते असं घोटून घ्यायचं एक 10 मिनटं घोटल्यानंतर त्याला छान असे बबल सुटतात। कोणत्याही प्रकारचा इनो सोडा टाकायचा नाही। अजून एक मेन गोष्ट म्हणजे जेव्हा वाटण करतो ना त्यावेळेस डाळ एकदम अशी व्यवस्थित निथळून घ्यायची, त्यामध्ये पाण्याचं प्रमाण नसलंच पाहिजे। तर आपलं मिश्रण अगदी रेडी आहे। यामध्ये आता काय काय टाकायचे आहे ते आपण पाहूयात। तर यामध्ये सर्वप्रथम आपल्याला अर्धा चमचा जिरे टाकायचे आहे, त्यानंतर चवीनुसार मीठ, त्यानंतर बारीक कट केलेली कोथिंबीर आणि कढीपत्ता देखील एकदम बारीक करून तो टाकायचा आहे त्यात। कढीपत्ता तुम्ही नाही टाकला तरी चालेल, तुम्हाला आवडत नसेल तर ते ऑप्शनल आहे। त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला सर्व मिश्रण एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे, छान प्रकारे हलवून घ्यायचं आहे, म्हणजेच मीठ वगैरे अगदी त्या पिठाला सर्वत्र सेम लागेल आणि जिरे कोथिंबीर पण व्यवस्थित सगळी त्या मिश्रणामध्ये मिसळली जाईल। तर अशा प्रकारे आपले उडीद वड्याचे पीठ रेडी झालेले आहेत। कोणी कोणी याला उडीद वडे किंवा मेंदू वडा असंही म्हटलं जातं। तर अशा प्रकारे आपले उडीद वड्याचे पीठ रेडी झालेले आहे आणि येथे तेल मी तापायला ठेवलेले आहे। त्याचबरोबर येथे जे काही पावभाजीचं आहे तर तुम्ही अशी रवी जरी असेल तुमच्याकडे तरी घेऊ शकता। त्यानंतर एका डब्यामध्ये तुम्ही असं पाणी घ्या, त्यानंतर अशी पळी असेल तुमच्याकडं तर पळी घ्या, कारण आपल्याला हे उडीद वडे आता पळीवरती काढायचे आहे। आपण पळीचे ट्रिक यूज करून उडीद वडे काढणार आहोत। तर अशा प्रकारे आपले तेल आता तापलेले आहेत। तर पळीचा जो खालचा भाग आहे तो पाण्यात थोडा डीप करून घ्यायचा, हे पहा मी जसा केला आहे, आणि चमच्याने आपल्या मापात जेवढं आपल्याला पीठ हवं आहे, वडा छोटा मोठा त्याप्रमाणे ते पीठ घ्यायचं आणि मध्ये असं एक होल करायचं, म्हणजे आपला हात खराब होणार नाही। जर बोटाने केलं तर हात खराब होऊ शकतो म्हणून, आणि असं अलगद तेलात सोडून द्यायचा वडा। हे पहा पाणी लावल्यामुळे ते अगदी अलगद तेलामध्ये सुटतं। तर अशा प्रकारे तुम्ही बाकीचेही वडे तेलामध्ये सोडून घेऊ शकता। तर अशा प्रकारे वडे तेलात सोडल्यानंतर एक बाजू कमीत कमी 4 ते 5 मिनटं छान फ्राय होऊन द्यायची, लालसर कलर येऊन द्यायचा आणि त्यानंतर मग वडे आपल्याला पलटी करायचे। तर पाहू शकता तुम्ही छान असं कलर आलेला आहे आपल्या वड्यांना, आणि एकदम लाल दिसत नाही तोपर्यंत छान ते फ्राय करून घ्यायचे, कच्चे वगैरे राहणार नाही याची काळजी घ्या। तर फायनली आपली उडीद वडे किंवा मेंदू वडा रेडी आहे आणि त्याबरोबर मी येथे खोबऱ्याची चटणी केलेली होती। तर पहा मस्त टेक्स्चरसुद्धा आलेलं आहे वड्यांना, छान असे क्रिस्पीसुद्धा झालेत खूप। आणि खरी गोष्ट सांगायची म्हटली तर मी उडीद वडा पहिल्यांदाच केलेला आहे, तरी पण तो खूप छान झालेला आहे। आणि मला मनात भीती होती ते होईल का नाही, कारण तुम्हालाही माहिती उडीद डाळ वाटायला खूप वेळ जातो आणि खरंच खूप पेशन्स लागतात। तर सगळ्या पेशन्स नंतर उडीद वडे आपले बनवून रेडी आहे। पाहून माझ्या तोंडाला अगदी खूप खूप पाणी सुटलेलं आहे। तर कसे वाटले तुम्हाला माझे उडीद वडे, आवडले का? तर आज स्वराची इच्छा पूर्ण झाली, त्याला उडीद वडे खायची होती। आणि चला मग आता पहिल्यांदा आपण देवबाप्पाला ताट दाखवूया, देवबाप्पाला नैवेद्य ठेवूयात। मस्त ना, खूप छान वाटतंय ना। तर देवबाप्पाला नैवेद्य ठेवून घेतलेला आहे मी, आणि तुम्हाला माहितीच आहे की आपल्या घरी माऊली आलेले आहेत, सो त्यांना नैवेद्य ठेवून घेतला।
कारण मी खूप घाबरले होते आणि मी पहिल्यांदाच उडीद वडे बनवत होते, सो मनात खूप अशी भीती वाटत होती आणि जे पळीचं टेक्निक होतं, ट्रिक होती, ती पण मी पहिल्यांदाच यूज करत होते, त्यामुळे मला अजूनच भीती वाटत होती. पण जेव्हा फायनली छान बनले त्यावेळेस आत्मविश्वास आला की नाही, आपण गोष्ट ठरवली तर ती आपण करू शकतो आणि छान प्रकारे झाले. फायनली आपले मेंदूवडा बनून रेडी आहे. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी, आवडली का? जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशा नवीन नेक्स्ट व्हिडिओसाठी. तर चला भेटूया अशा नवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.